रशियाची एक मूव्ह आणि गोल्ड खूप भयंकर क्रॅश होऊ शकतो. रिसेंटली सोशल मीडियावरती एक आर्टिकल खूप व्हायरल होतोय, ज्यामध्ये एका मार्केट एक्सपर्टने असं लिहिलेलं आहे की गोल्ड प्राइसेस 1,00,000च्या खाली क्रॅश होऊ शकतात आणि त्यामध्ये रशियाचा हात असेल. गोल्ड प्राइसेस या 4 मेन गोष्टीवर डिपेंड असतात. त्यामधली पहिली गोष्ट म्हणजे US डॉलर. जर US डॉलर वीक असेल तर गोल्ड हा स्ट्रॉंग असतो आणि अप साइड जात असतो. जर US डॉलर स्ट्रॉंग असेल तर गोल्ड हा वीक असतो आणि डाऊन साइड मध्ये जात असतो. दुसरी गोष्ट म्हणजे हाय इंटरेस्ट रेट जेव्हा लोकांना मिळतात FD मध्ये किंवा बॉन्ड्स मध्ये जर मिळत असेल तेव्हा लोक सोन्यातील पैसे काढून FD आणि बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्ट करतात. तिसरी म्हणजे अति महत्वाची गोष्ट आहे आणि आता जे सध्याला चालू आहे बॅड जिओ पॉलिटिक्स, जेणेकरून काही देशांमध्ये जर वॉर लाईक सिच्युएशन असेल तर गोल्ड मध्ये एक तुम्हाला चांगली मूव्ह पाहायला मिळेल अप साइड मध्ये. याचं कारण म्हणजे जे मोठ्या मोठ्या बँक्स असतात, इन्स्टिट्यूशन असतात आणि जे मोठे देश असतात हे गोल्ड मध्ये मॅसिव्हली बाईंग करतात. त्यामुळे तुम्हाला गोल्ड मधल्या प्राइस वाढलेल्या दिसत आहेत सध्या तरी. चौथी गोष्ट म्हणजे जेव्हा सेंट्रल बँक्स भरभरून गोल्ड बाय करत असते तेव्हाही तुम्हाला गोल्ड मध्ये एक मॅसिव्ह अपसाइड दिसते आणि जर सेंट्रल बँक सेल करत असेल तर तुम्हाला गोल्ड मध्ये थोडंसं डाऊन साइड दिसायला मिळतं. तर सर्वांचा आता महत्वाचा प्रश्न हाच येतोय की गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करायला आता परवडेल की नाही. तर तुम्हाला मी माझे स्वतःचं मत सांगतो तुम्हाला की तुम्ही आता गोल्ड मध्ये एक लमसम अमाऊंट टाकण्यापेक्षा छोटीशी अमाऊंट SIP केली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला धोका नाही होणार. जर गोल्ड क्रॅश होईल तर तुम्हाला त्याचं जास्त नुकसान नाही होणार. छोट्या अमाऊंट मुळे तुम्ही काय होईल, दर महिन्याला तुम्ही छोटी छोटी अमाऊंट जर इन्व्हेस्ट केला तर तुम्हाला घाबरून जाण्याचं काही कारण नाही. गोल्ड ETF मध्ये तुम्ही व्यवस्थित SIP करू शकता. एक छोटीशी अमाऊंट दर महिन्याला गुंतवणूक करून. हॅपी इन्व्हेस्टिंग.